शिवसेना शिंदेगडाची उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आपण पाहतो आहोत झी24 तासवर सर्वात प्रथम ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। मात्र अद्याप ठाणे, नाशिक, यवतमाळ, वाशिम या लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार कोण असतील याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे। विशेषतः नाशिक आणि वाशिम यवतमाळ या दोन जागांवर काहीसा तिढा आहे। खुद्द शिंदे गटातच याबाबत वाशिम यवतमाळमध्ये काहीशी चढाओढ दिसून पाहायला मिळालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये। दरम्यान आज 8 जागांसाठीची ही उमेदवारी जाहीर झालेली आहे शिंदे गटाकडून। यात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे। यापैकी प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा निवडणूक लढवतील। लोकसभेची हिंगोलीतून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। श्रीरंग बारणे हे मावळमधून लढतील, तर रामटेकमधून मात्र अलीकडेच काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश करते झालेले राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे।